नमस्कार, मी नीता सर्वे तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, ज्यांना उपयोगी असतील त्यांना। आज मी तुम्हाला सांगणार आहे महिलांनी असे कोणतेही 3 व्यवसाय करावे ज्याने त्यांना पहिल्या महिन्यापासूनच इन्कम व्हायला लागेल। यूट्यूबवर तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असेल की ज्याच्यातून सांगितलं जातं की हे करा ते करा आणि तुम्हाला पैसा येईल, पण पहिल्या महिन्यापासूनच कसं इन्कम येईल ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याच्यासाठी काही एक कंडिशन आहे सगळ्यात महत्त्वाची, तीही तुम्हाला मी सांगणार आहे। जर तुम्ही गृहिणी असाल, घरात लहान मुलं असतील तर तुम्ही हे नाही करू शकत हा व्यवसाय, हे मी आधीच सांगते। तुमची मुलं म्हणजे 5वीला 6वीला तरी असतील तेव्हाच तुम्ही हे करू शकता, किंवा शाळेत जाणारी असतील किंवा त्यांना घरात सांभाळणारं कोणीतरी असेल तेव्हाच हे तिन्ही व्यवसाय तुम्ही करू शकता। आता बघा, तुम्हाला क्विक जर इन्कम हवा असेल तर ऑनलाईनच्या भानगडीत तुम्ही पडू नका। ऑनलाईनमध्ये जसं यूट्यूब आहे, वेबसाईट आहे, ॲप बनवणं आहे, त्याच्यामध्ये 5-6 महिने किंवा 7-8 महिने, कधी कधी 1-1 वर्ष लागतं व्यक्तीचं चॅनल मॉनिटाईज व्हायला, व्यक्तीचे फॉलोवर्स वाढायला, रिस्पॉन्स यायला। तर जो तुम्हाला पटकन पैसा हवा असेल तर ऑनलाईनच्या भानगडीत तुम्ही सध्या तरी पडू नका। पण हां, तुम्हाला एक तुमचं काही नॉलेज शेअर करायचं आहे, तुम्हाला एक हौस आहे, खूप आवड आहे व्हिडिओ बनवण्याची, किंवा तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्कम हवं आहे, तुमचे फॉलोवर्स वाढवायचे आहेत, तर मग तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता ऑनलाईन। पण ऑनलाईनमध्ये लगेचच पैसा मिळत नाही। तुम्हाला अत्यंत पैशाची गरज आहे तर ऑनलाईनच्या भानगडीत सध्या तरी पडू नका, हे माझं सांगणं आहे। आता ऑफलाईन मी जे काही सांगणार आहे ते ऑफलाईन। आता ऑफलाईनमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो शिलाई काम करणं, ब्युटी पार्लरचं करणं, त्याच्यामध्ये पण आपल्याला आधी कोर्स करावे लागतात। कोर्स केल्यानंतर त्याच्यात आपण एक्सपर्ट झालो पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण ते करू शकतो। आणि आता हे यांचे 3 व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही पहिल्या महिन्यापासून करू शकता, ज्याला जास्त एक्सपर्टनेसची सुद्धा गरज नाही आहे। अट एकच आहे, तुमची मुलं स्वतःची थोडी मोठी हवीत, म्हणजे 5वी 6वीला आणि समजदार हवी। आणि खूप मला आवडीचं आहे बेबी सिटिंग, म्हणजे पाळणा घर। आता तुम्ही बघा की प्रोफेशनल बेबी सिटिंग असतात। आता माझा मुलगा जेव्हा 3 वर्षापूर्वी नर्सरीमध्ये होता तेव्हा तिथे बेबी सिटिंग चालायचं, नर्सरी चालायचं, प्ले ग्रुप चालायचं, ज्युनियर सिनियर चालायचं आणि एक पूर्ण सेक्शन होतं बेबी सिटिंगचं। तर असं काही नाही आहे की बेबी सिटिंग मी करते आहे तर माझं शिक्षण कमी आहे, किंवा माझं शिक्षण कमी असेल तरच मी बेबी सिटिंग करू शकते, किंवा मी एवढं शिकून बेबी सिटिंग का करू, तर असं नाही आहे। आता तुम्ही बघणार की जे कुठलेही जे आधीचे होते परंपरागत व्यवसाय, त्याला आता पूर्ण एकदम प्रोफेशनल रीतीने केलं जातं। आणि प्रोफेशनल रीतीने आपण जेव्हा ते करतो तेव्हा ते एक उत्तम दर्जाने केलं जातं आणि त्याचा पैसासुद्धा हा जास्त आकारला जातो। आता माझा मुलगा जिथे जायचा तेव्हाच 3-4 वर्षापूर्वी तिथे एका तासाचे 1000 रुपये लहान मुलांचे सांभाळायचे घेतले जायचे। तर आज ही पूर्ण माहिती मी तुम्हाला देते। लहान जर आता तुमची परिस्थिती बघा घरामध्ये म्हणजे कशी आहे परिस्थिती, म्हणजे मुलं तुमची स्वतःची कामं स्वतःची करणारी असतील, जसं आता एकदम लहान मुलं असेल तर काय असतं, त्यांना सगळं आपल्याला करावं लागतं, आईला करावं लागतं, आणि मग घरातली कामं करा, आपल्या मुलांचं करा, मग बाहेरून येणार त्या मुलांचं करा, तर एवढं जमत नाही। जर तुमची मुलं स्वतःची मोठी असतील, जी स्वतःची पर्सनल कामं स्वतः करू शकत असेल तर हे नक्कीच तुम्ही घरातून करू शकता। एका मुलाचे तुमच्या एरिया वाईज किती पैसे असतात ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे। तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या एरियामध्ये जा, तिथे प्रोफेशनल हे जे असतात बेबी सिटिंग्स असतात ते बघा, की गुगलवर सर्च करा, तिथे तुम्हाला मिळतील तुमच्या एरियातले बेबी सिटिंग्स। तिथे फोन करा आणि विचारा की मुलांना इथे सांभाळतात का, एवढ्या वयाचं, म्हणजे लहान मुलांचा काय रेट आहे, मोठ्या मुलांचा रेट काय आहे। जी लहान मुलं असतात म्हणजे 6 महिन्याच्या पुढे, त्यांचे रेट हे जास्त असतात कारण त्यांचं सगळंच करावं लागतं। जी शाळेत जाणारी मुलं असतात ह्यांचे रेट थोडासा कमी असतो, आणि कारण ती लोकं स्वतःची कामं स्वतः करू शकतात। आणि आपल्या जेव्हा पालक मुलांना घेऊन येतात तेव्हा आधीच क्लिअर करायचं की रविवारी सुट्टी असणार, बँक हॉलिडेला सुट्टी असणार। कारण काही पालक जे प्रायव्हेटमध्ये असतात मग त्यांचा काय समज असतो की चला त्यांची काही पर्सनल कामं असेल ना तरी ते आपल्या मुलांना इथे ठेवतील, म्हणजे पाळणाघरात ठेवतील आणि त्यांची कामं करतील। तर आपण पण एक काम करतो हे प्रोफेशनल रीतीने, तर आधीच क्लिअर करायचं की रविवारी सुट्टी असेल, बँक हॉलिडेला सुद्धा सुट्टी असेल। टायमिंगही तुम्हाला क्लिअर करायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही स्वतः गावी जाता, म्हणजे आता बऱ्याच वेळ काय असतं, गणपतीला मे महिन्यात लोकांना गावी जायचं असतं, ते सुद्धा आधीच क्लिअर करायचं की मे महिन्यात आम्ही 15 दिवस किंवा 20 दिवस नसणार आणि गणपतीला आम्ही 10 दिवस नसणार। जे काही तुम्ही ठराविक ज्या वेळेत गावी जाता जे फिक्स आहे ते तुम्हाला आधीच क्लिअर करायचं। परत मुलांचं जे जेवण वगैरे असतं हे त्यांचे मम्मी पप्पाच देणार आहेत। आता एकदम जेन्युइन काही प्रॉब्लेम असेल ते मग तुमच्या व्यवहारानुसार तुम्ही ठरवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही बेबी सिटिंग चालू करू शकता। तुमची स्वतःची मुलं मोठी आहे, शाळेत जाणारी आहेत, तर आता शाळासुद्धा चालू झाल्या आहेत। 1-2 तासात तुम्ही घरचं सर्व काम आटपून घ्यायचं सकाळी उठून आणि फ्री व्हायचं मुलांना वेळ द्यायला। आणि याचा एक फायदा काय, जर आपण शिकलेलो असो म्हणजे आपण त्या मुलांचं
जी बेबी सिटिंगसाठी आली त्याच्यातली जी मोठी मुलं आहेत त्याचं आपण छोटंसं एक तासाचं एक ट्युशनसुद्धा घेऊ शकतो, त्याची तुम्ही एक्स्ट्रा फीसुद्धा घेऊ शकता. तर असा हा बेबी सिटिंगचा व्यवसाय तुम्हाला पहिल्या महिन्यापासून फायदा करून देईल. त्यासाठी मग तुम्ही बोर्ड लावू शकता, थोडंसं अजून मुलं वाढण्यासाठी तुम्ही पॅम्पलेट वगैरे वाटू शकता किंवा असं ओळखीने मग तुमच्याकडे मुलं येत राहतील. आता जो बिझनेस मी तुम्हाला सांगणार आहे तोही तुम्ही जर तुमची मुलं मोठी असतील तर बिनधास्तपणे करू शकता. कसा करायचा मी तुम्हाला सांगते. आपले जिथे जे होलसेल मार्केट आहे, जसं मुंबईमध्ये बघायला गेलं तर दादर आहे, डाऊन साईडला बघायला गेलं तर उल्हासनगर आहे, तिथे मार्केट आहेत. तुम्ही यूट्यूबला सर्च करा कुठे कुठे मार्केट आहेत कपड्यांची. त्याच्यामध्ये आता तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये बघणार किंवा गावीही म्हणा, आता सगळ्यात लेडीज लोक कम्फर्ट असतात ते मॅक्सी घालण्यामध्ये, ज्याला आपण गाऊन असंही म्हणतो. तर हे गाऊन्स तुम्ही तिथे होलसेल मार्केटमध्ये घेऊ शकता, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट. जर तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही ट्रान्झॅक्शन करून घरी मागवू शकता. पण जर तुम्ही स्वतःहून गेलात सुरुवातीला 5-6 वेळा तर तुम्हालासुद्धा कळेल काय काय व्हरायटी आहे, कसं आहे, काय आहे. एकदमच तुम्हाला वाटतं की एवढे मी पैसे कसे घालू, 4-5 हजार रुपये, तर 1-2 हजार रुपयेच घाला. यूट्यूबला बघा बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही सर्च करा की गाऊनचं मार्केट कुठे कुठे आहे. आता मॅक्झिमम लेडीज लोकांना गाऊनच घालायला घरात एकदम म्हणजे आरामदायी वाटतं. आधीच तुम्हाला काय करायचं, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तिथे सांगू शकता किंवा तुमच्या शेजारच्या आता ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता तुम्ही गाऊन घेणार का, तुम्ही घेणार का, मी विकते आहे असं सांगा. आणि जर तुम्हाला अशा ऑर्डर मिळाला तर तुम्ही आणा, म्हणजे तुमचा एक कॉन्फिडन्स वाढेल म्हणून मी सांगते. आणि नंतर हळूहळू काय करायचं, जेव्हा मुलं शाळेत जातात ते आपल्याला 2-3 तास फ्री तर असतोच आपण घरातली कामं आटपल्यानंतर. तर मग आजूबाजूला छोट्या छोट्या शाळा असतात तिथे आपण जाऊ शकतो. आपल्या जी मुलं आपली ज्या शाळेत शिकतात तिथे एखादी टीचर आपली चांगली ओळखीची असते, तिथे आपण जाऊ शकतो. म्हणजे हळूहळू मग ना ओळखी वाढत जाणार आणि छोटंसं एक इन्कम आपल्या इथून सुरुवात होणार. हा जो व्यवसाय आहे ना, जो आता मी तुम्हाला सांगणार आहे तो मी स्वतः केला आहे आणि माझा खूप फेवरेट आहे टपरवेअर कंपनीचा. टपरवेअर ही कंपनी प्लॅस्टिकचे प्रोडक्ट बनवते, व्हर्जिन प्लॅस्टिकचे प्रोडक्ट बनवते. व्हर्जिन प्लॅस्टिक म्हणजे पहिलंच जे प्लॅस्टिक निर्माण होतं ना, केलं जातं त्यापासून हे प्रोडक्ट बनवते. दिसायलाही खूप सुंदर असतात, महागडे असतात. असं बघायला गेलं तर आपल्याला म्हणजे बॉटल जी आपण बघू ना, म्हणजे आता आपण साधी बॉटल 25 रुपयाला मिळते तर त्यांची एक बॉटल हे 250 ते 300 रुपयापर्यंत असते. पण ती बॉटल लॉंग लाईफ चालते. तसे भरपूर त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही गुगलवरती सर्च करणार टपरवेअर तर कंपनीची तुम्हाला माहिती मिळणार. आणि ह्याचा एक विशेषता म्हणजे हे जे प्रोडक्ट आहेत टपरवेअरचे ते ऑफलाईन नाही मिळत, त्यांचे जे एजंट असतात त्याच्या थ्रूच घ्यावे लागतात. ह्यामध्ये ज्या सर्व असतात त्या लेडीजच असतात, महिला वर्गच असतो आणि एकमेकांना खूप कोऑपरेट करतात. जे तुमचे सिनियर असतात ते कोऑपरेट करतात. समजा तुम्ही ते जॉईंट होताय एजंट म्हणून, सुरुवातीला एक किट घ्यावं लागतं त्यांचं. मी जेव्हा किट घेतलेलं 8 वर्षापूर्वी तेव्हा ते 800 रुपयाला होतं. त्याच्यात एक बॅग मिळालेली आणि 4-5 छोटे छोटे प्रोडक्ट्स मिळालेले. कारण जोपर्यंत एखादा प्रोडक्ट आपण नाही वापरत तोपर्यंत आपण त्या प्रोडक्टबद्दल दुसऱ्याला नाही सांगू शकत. आणि टपरवेअरचे 2-3 प्रोडक्ट हे माझ्याकडे ऑलरेडीसुद्धा होते. ते घ्यावंच लागतं सुरुवातीला. तर तुम्ही ह्याच्यावरती गुगलवरती सर्च करा टपरवेअर एजंट नियर मी. तुमच्या जवळपास कोण असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा, फोनवरती बोला की मला माहिती हवी, त्या माहिती देतील तुम्हाला. आणि त्याच्यामध्येही प्रमोशन्स वगैरे असतात कारण ते एक मार्केटिंगचं काम झालं. आणि खूप छान प्रोडक्ट असतात. आणि ज्यांनी टपरवेअर हे प्रोडक्ट वापरलेलं असतं ना तो व्यक्ती टपरवेअरचं प्रोडक्ट घेतोच म्हणजे घेतो. प्राईस बघून असं ते वाटतं की महाग आहे. म्हणजे ज्यांनी कधी वापरलेलं नसतं ना ते प्रोडक्ट त्यांना वाटतं ते प्रोडक्ट महाग आहे, पण ते पैसा वसूल आहे. माझ्याकडे 8-8 वर्षापासून पाण्याचे बॉटल आहेत ज्या जशाच्या तशा आहेत. बरेचसे प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे, प्लॅस्टिकचे डबे वगैरे जशाच्या तसे आहेत. असं वाटणार ते कालच नवीन घेतलेले आहेत. तर एवढे चांगले प्रोडक्ट्स त्याचे असतात आणि त्याच्यात मार्जिनही खूप चांगलं मिळतं. पण त्याच्यासाठीही तुम्हाला काय करावं लागतं, थोडंसं डेमो वगैरे द्यावं लागतो. ते कसं द्यायचं ते तुमचे सिनियर्स तुम्हाला सांगतील. ओळखी वाढवायच्या असतात. समजा आता मी एजन्सी घेतली तर मी कसं करायची, मी 4-5 जणींना इथे दिलेला माझ्या घरी डेमो. सुरुवातीला आपल्या घरी द्यायचे, मग सिनियर्स येणार ते एक्सप्लेन करणार, मग त्याच्यातून तुम्हाला ऑर्डर्स मिळणार, कॅटलॉग्स मिळतं दर महिन्याचं. मग तुम्ही तिथे मीटिंगला गेला की तुम्हाला ते प्रोडक्ट्स मिळणार. मग तुम्ही त्यांचे MRP प्राईजमध्ये विकायचे. मग एखादा प्रोडक्ट एखाद्याने वापरलं तिथे एक कॉन्टॅक्ट्स घ्यायचे की मला तिथे छोटंसं डेमो दाखवायचं आहे. तर म्हणजे ओळखी मग होत जातात आणि मग बिझनेस वाढायला लागतो. समजा मग ती मैत्रीण तिची तुमची झाली, मग तिच्या ओळखीने तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. म्हणजे तुमच्या एरियातल्या एरियात तुम्ही हा बिझनेस करू शकता आणि पहिल्या महिन्यापासून तुम्हाला याच्यात प्रॉफिट होणार आणि खूप चांगले त्याच्यामध्ये मार्जिन आहे. तुम्ही याला जर खरंच करायचं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा, 3-4 एजंटशी बोला फोनवरती. जवळपास तुमच्या एरिया असेल तिथे अशा ठिकाणी त्यांचे छोटे छोटे मीटिंग्स असतात, सगळ्या लेडीज असतात.
असं आहे. आणि मग हळूहळू ओळख झाली तर मुलांचे शाळेत ज्या टीचर्स असतात तिथे तुम्ही जाऊ शकता, त्यांच्याशी बोलू शकता, त्यांना तिथे डेमो देऊ शकता रिसेसमध्ये वगैरे जाऊन. यामध्ये कंडिशन एकच आहे की आपली स्वतःची मुलं थोडी मोठी असणं, समंजस असणं. म्हणजे समजा घरात आमच्या बाहेर आपण जरी गेलो 2-3 तास, मुलं घरी आली तर मग ते त्यांचं काम करतील आणि आपण थोडं फ्री राहू. पण हे तिन्ही व्यवसाय जे मी तुम्हाला सांगितले, बेबी सिटिंग, गाऊनचा आणि टपरवेअरचा, हे पहिल्या महिन्यापासून फायदा देणारे आहेत. टपरवेअरमध्ये आता माहीत नाही मला किट कितीला मिळतं, तेव्हा तो 800ला मिळत होता, तर तुम्ही तुमच्या सिनियर्सकडून विचारू शकता. गाऊनचं तुम्ही यूट्यूबवरती बघा, सर्व माहिती तुम्हाला मिळेल. बेबी सिटिंगचे रेट कसे आहेत तुम्ही स्वतः जा किंवा फोनवरती जे प्रोफेशनल बेबी सिटिंग आहे त्याचे रेट बघा, तुमच्या एरियात कसे काय घेतले जातात. हे जे तिन्ही व्यवसाय आहेत जे मी तुम्हाला सांगितले आहेत ते पहिल्या महिन्यापासून तुम्हाला प्रॉफिट करून देतील. आणि बघा, कुठलंही काम करायला घेतलं तर 2-3 महिने त्यात समजायला, बेस बनायलाच लागतात. तर सुरुवातीला कठीण वाटेल, पण जर खरंच तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, तुमची मुलं मोठी आहेत, तर हे 3 बिझनेस तुम्ही बिनधास्त करा. आणि पैशाची एवढी काही गरज नाही आहे, हौस म्हणून करायची तर यूट्यूबला या. यूट्यूबवर कसं बनायचं त्याचे बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. धन्यवाद.